रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सोके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, कारण आपण आजचा व्हिडिओ बॉयज स्पेशल करणार आहोत, प्लस आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशन वरती। त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काही मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये काय सुद्धा प्रॉब्लेम आलाय तर खाली आपल्या इंस्टाच्या म्हणजे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या इंस्टाची ID दिलेली आहे, तुम्ही बिंदासली मेसेज करा, तुमचे जे प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे मी स्वतः काढून देणार आहे, काही विषय नाही। काही सुद्धा प्रॉब्लेम होते आपल्या व्हिडिओमध्ये, काही सुद्धा म्हणजे कोणता सुद्धा प्रॉब्लेम होते, बिंदासली तुम्ही मेसेज करा, मी स्वतः तुमचा रिप्लाय देणार आहे। आणि आपल्या पेजला फॉलो सुद्धा नक्की करा, नवीन पेज आहे आणि त्या आपण इंस्टाच्या ID वरती थोडंफार टेक व्हिडिओ सुद्धा क्रिएट करणार आहोत, त्यामुळे आपल्या इंस्टा पेजला फॉलो नक्की करा, तुम्हाला पुढे चालून एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये मदत होणार आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला, व्हिडिओला सर्वांनी संपूर्ण वॉच करायचे, थोडं स्किप न करता। तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। तर मित्रांनो, मी अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत, एक बेटमार्क प्रीसेट आहे आणि दुसरी शेक इफेक्ट प्रीसेट आहे। तर गाइस, मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत, तुम्ही सगळे प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या, तर लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन व्हिडिओ आहेत, हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन अलर्ट मोशन, ते दोन्ही व्हिडिओ नक्की वॉच करा, कारण आपण दोन्ही व्हिडिओमध्ये एकदम प्रॉपररित्या सोल्युशन सांगितलेलं आहे, प्रॉब्लेम फिक्स करण्याचं सोल्युशन सांगितलेलं आहे आणि एकदम डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार आहे। तर आता काय करायचं, आपल्याला सिम्पली बेटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायची आहे आणि प्रीसेट ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं बघा, तुम्हाला सांगतो मी प्रॉपररित्या। तर आता प्रीसेटमध्ये काय बघता, आपल्या सॉन्ग आणि बाकी बीट्स लावलेले आहेत। तर आता काय करायचं मित्रांनो, ही जे बीट आहे त्या बीटवर आपल्याला फोटोज ॲड करायचे आहेत। तर आता 0 सेकंद बशी यायचं आहे, सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं, खाली साईडला मीडियावरती क्लिक करायचे, त्याच्यानंतर काय करायचं, तुमची जिथे काही फोटोची फाईल असेल ती फोटोची फाईल ओपन करून घ्यायची आहे, जी काय असेल ती, आणि सिम्पली काय करायचं, फोटो ॲड करून घ्यायचे। तर आता काय करतो मी, आपले जे फोटो आहेत ते फोटोज ॲड करून घेतो। तर सो गाइज, मी अशा प्रकारे आपले जितके काही फोटो आहेत तर एकदम बरोबर आपल्या बीट वाईज ॲड केलेले आहेत आणि एकदम बरोबर रेशोमध्ये ॲड केलेले आहेत। तर काय आता एकदम आपले जे फोटो आहेत ते बरोबर रेशोमध्ये ॲड कसे केले ते मी तुम्हाला सांगतो। तर जेव्हा आपण फोटो ॲड करतो तो त्या फोटोचा रेशो काय असतो, अशा प्रकारे काहीतरी रेशो असतो। तर काय करायचं, या फोटोला एकदम बरोबर रेशोमध्ये बसवण्यासाठी काय करायचंय, वरी आडव्या 3 डॉट असेल बघा, तर वरती क्लिक करायचंय आणि काय करायचं, ते ऑप्शन आहे बघा, फिल टू कंपोजिशन एरिया, इथं हे ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचे। तर जो आपला फोटो आहे तो एकदम बरोबर आणि प्रॉपररित्या आपल्या रेशो बरोबर बसणार आहे। तर याच प्रकारे काय करायचं, तुम्हाला आपले जितके काही फोटो आहेत एकदम सगळे फोटो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे फिल टू कंपोजिशन एरियाच्या मदतीने। आणि काय करायचं, आता सिम्पली आपण अशा प्रकारे आपले फोटो ॲड केल्यानंतर आपल्याला या फोटोमध्ये आपल्याला इफेक्ट ॲड करायचे आहेत। तर त्यासाठी आपल्याला बॅकला यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती। आता सिम्पली प्रीसेटच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो मी, हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे तर सिम्पली हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे। तर आता इफेक्ट कॉपी कसा करायचा, तर सिम्पली या फोटोवरती क्लिक करायचे मित्रांनो, क्लिक केल्याच्या नंतर खाली तो ऑप्शन आहे बघा इफेक्टचं, यावरती क्लिक करायचं आहे। तर इथं आडव्या 3 डॉट असेल खाली लेफ्ट हँड पाशी, यावरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे, बॅकला यायचं आपल्या व्हिडिओवरती म्हणजे बेटमार्क प्रीसेटच्या लेअरवरती। सिम्पली काय करायचं तुम्हाला सांगतो, तर व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण वॉच करा, थोडं स्किप करू नका, कारण इफेक्ट आपले एकदम प्रॉपर बसते तर व्हिडिओ आपला प्रॉपर क्रिएट होणार आहे। तर सिम्पली काय करायचं, हा जो 1 नंबरचा फोटो आहे तर सिम्पली या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जाऊन
हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे बरोबर. हा इफेक्ट इथं पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, याच्या समोरचा फोटो सोडायचा आहे मित्रांनो. याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर म्हणजे काय करायचं, एक फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. सिम्पली एक फोटो सोडून द्यायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पण कुठंपर्यंत करायचं ते मी तुम्हाला सांगतो, नाहीतर सरळ जातं एकदम लास्ट आपल्या बीटपर्यंत, तिथपर्यंत नाही बघा. आता काय करायचं आहे, 8.7 सेकंदापर्यंत आपले जे फोटो या इफेक्ट आहेत तर इथपर्यंत ॲड करायचे. तर आपण हा जो इफेक्ट आहे तो 8.7 सेकंदापर्यंत ॲड केलेला आहे. तर आता काय करायचं आपल्याला, बॅकला यायचं आहे आपल्या इफेक्टच्या लेअरवरती आणि सिम्पली मित्रांनो इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, आता 2 नंबरचे इफेक्ट आपल्याला कॉपी करायचं आहे. तर आपल्याला 2 नंबरचे इफेक्ट कॉपी करून घेतल्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे. आणि मित्रांनो व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, आपण हा जो 1 नंबरचा फोटो आहे तर या फोटोला आपण इफेक्ट ॲड केलेले आहेत ऑलरेडीच. तर काय करायचं आता, जे आपले मधले फोटो आहेत बघा, तर जे आपले काय मधले फोटो आहेत तर या मधल्या फोटोला हा इफेक्ट ॲड करायचा आहे. काय करायचं आहे, फक्त जे मधले फोटो आहेत म्हणजे आपण आता जे सोडलेले फोटो होते तर या सोडलेल्या फोटोला हा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर एक हे 3 आणि 3 6 फोटो असतील बरं का. अशा प्रकारे या दोन्ही म्हणजे 2 आणि 2 4 2 6 फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. कुठेपर्यंत 8.7 सेकंदापर्यंत. कुठेपर्यंत 8.7 सेकंदापर्यंत. कारण लक्ष देऊन बघा, मिस करू नका, नाहीतर खूप अवघड होईल. अलर्ट मोशनचा खेळ आहे त्यामुळे. आता आपण इथपर्यंत तर या फोटोला इफेक्ट ॲड केलेला आहे मित्रांनो. तर आता आपल्याला काय करायचं, बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती. आणि मित्रांनो इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं बघा, तुम्हाला मी सांगतो. आता काय करायचं, एकदम लास्टचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. कोणता, एकदम लास्टचा. तर हा इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर व्हिडिओवरती यायचं आहे. आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, 8.7 सेकंदापाशी यायचं आहे. कुठे यायचं आहे, 8.7 सेकंदापाशी. तर याच्यासमोर असे एक फोटो असणार आहे. तर सिम्पली हा एकाच फोटोला हा इफेक्ट ॲड करायचा. कोणत्या, एकाच फोटोला हा इफेक्ट ॲड करायचा आहे. आता काय करायचं, हा एकाच फोटोला इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर परत आपल्याला बॅकला यायचं आहे व्हिडिओवरती. आणि मित्रांनो व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो एक 3 नंबरचा इफेक्ट आहे बघा, हा 3 नंबरचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. आणि गायचे इफेक्ट कॉपी करून आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे. आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर सांगतो तुम्हाला 8.7 सेकंदापाशी आल्याच्यानंतर काय करायचं, आता हे आता फोटोला आपण इफेक्ट ॲड केलेला आहे तर याच्या समोरचे फोटो कसे यायचे. तर आता तुम्हाला सांगतो प्रॉपर किती फोटो आहेत या इफेक्टचे. तर 1 2 3 4 5 किती, फक्त 5 इफेक्ट आहेत. सॉरी, फक्त 5 फोटो आहेत. या 5 फोटोला हाच इफेक्ट चिटकून टाकायचा, एकदम फिक्स करून टाकायचा, ताणच बनवून टाकू इथं 5 फोटोंचा. तर या 5 फोटोला आपण इफेक्ट ॲड करून देऊयात. तर आपण काय करूया, त्या 5 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून देऊयात. या 5 फोटोंचं तोंड बंद करून टाकूयात. लई चौघ दिसत आहे ते वेगळेच कसे तरी. तर गाईज आपण आपल्या या 5 फोटोला अशा प्रकारे इफेक्ट ॲड केलेला आहे. तर हा ते तिकडचे फोटो, आता ह्या सुद्धा फोटोला इफेक्ट ॲड करून देऊयात. हे सुद्धा एकदम काही ते वेगळेच कसं तरी बघत आहेत मला वाटायले. त्यामुळे या सुद्धा फोटोला आपण इफेक्ट ॲड करूयात. त्यासाठी काय करायचे, परत बॅकलाच यायचंय आणि बॅकलाच यायचंय म्हणजे इफेक्टच्या लेअरवरती. आता काय करायचं बघा, आपण ऑलरेडीच 3 इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. किती, 3 इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. आता हे 3 म्हणजे 4 इफेक्ट पेस्ट, लास्टचा इफेक्ट आहे ते सोडून देऊयात. पण आता 4 इफेक्ट पेस्ट केलेत. सॉरी, थोडं समोर यायचं आहे 5वे इफेक्ट म्हणजे 4थी इफेक्ट पाशी अशा प्रकारचे इफेक्ट आहे. तर हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. आता कॉपी कसा करायचं तुम्हाला माहितीच आहे का, डबल शिकू? नाही, मी डबल शिकवत नाही, मला नाही आवडत. तर आता परत आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे. आता सिम्पली व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, थोडं स्क्रॉल करायचं, समोर यायचं आहे. आणि जितके करायले फोटो आहेत आता 11.20 सेकंदापाशी यायचं आपल्याला सिम्पली. आणि 20 सेकंदापाशी आल्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला प्रॉपररित्या सांगतो एकदम. आणि प्रॉपररित्या व्हिडिओ बघा, तेव्हा समजणार आहे. नाहीतर पुन्हा म्हणायचं नाही व्हिडिओ बरोबर झाला नाही, पुन्हा मी ऐकून घेणार नाही. त्यामुळे आत्ताच व्हिडिओ बघा, आत्ताच एडिटिंग शिका. तर सिम्पली या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे. तर हा फोटोला इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर परत तोच फॉर्म्युला, एक फोटो सोडायचा, त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा. काय करायचं आहे, एक फोटो सोडायचा आहे, एका फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. आता सिम्पली आपण या 3 फोटोला इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. तर आता परत बॅकलाच यायचं आहे. कुठे यायचं आहे, परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती. आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर एक लास्टचा इफेक्ट राहिलेला असेल अशा प्रकारचा. तर हा लास्टचा इफेक्ट आपल्याला परत कॉपी करायचा आहे. हे सुद्धा कॉपी करून घेऊयात, कशाला ठेवायचं, एकट्यालाच बिचारा घ्यायचा इथं. आणि ज्याचा आपण इफेक्ट कॉपी केला की वरची लेअर सुद्धा आपण कॉपी करून घेऊयात. डबल इकडे यायचंच नको बॅकला, खूप परेशानी होत आहे. तर परत व्हिडिओवरती यायचं आहे. आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर सिम्पली आता राहिलेले काय फोटो आहेत ते बिचारे कसं तरीच बघत आहेत. तर या राहिलेल्या फोटोला आपण इफेक्ट ॲड करून देऊयात. नाहीतर मग तर मला काही इफेक्ट पेस्ट करत नाहीत. तर 2च फोटो जास्त नव्हते, त्यामुळे आता या सुद्धा फोटोला आपण इफेक्ट पेस्ट केलेले आहेत.
तर आपण सगळ्या फोटोचे इफेक्ट म्हणजे सगळ्या फोटोचे इफेक्ट ऍड केलेले आहेत, सगळ्या फोटोचे तोंड बंद केलेले आहेत. तर आता अशा प्रकारे इफेक्ट ऍड केल्याच्यानंतर आपण जी लेअर कॉपी केली ती 0 सेकंदापाशी यायचं आहे, ही लेअर इथं पेस्ट करायची आहे. काय करायची, लेअर इथं पेस्ट करायची आणि एकदम लास्ट बीट पाशी यायचं आहे. त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, याची इथून लेंथ वाढवायची. तो ऑप्शन आहे बघा लेंथ वाढवायचं, ती लेंथ एकदम लास्टपर्यंत वाढवून घ्यायची, ताण मिटून टाकायचं आहे. परत समोर यायचं आहे, एक रेक्टँगल ऍड करायचं आहे. रेक्टँगल ऍड केल्याच्यानंतर अशा प्रकारे काही दिसणार नाही मला वाटते. आणि वरी परत आडव्या 3 डॉट असं बघा यावरती क्लिक करायचंय. तर इथं ऑप्शन आहे फिल टू कंपोजिशन एरिया, यावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर काय करायचंय, इथं ऑप्शन आहे कलर आणि फिलचं, तर सिम्पली यावरती क्लिक करून याचा कलर ब्लॅक ठेवायचा आहे. परत बॅकला यायचंय आणि बॅकला आल्याच्यानंतर बॉर्डर आणि शॅडोवरती जायचं नाही, जाताल चुकी करू नका. त्याच्यानंतर काय करायचंय, ब्लेंडिंग ऑपोसिटीवरती यायचंय. याची जी ऑपोसिटी आहे ती काय करायची, एक आपल्याला 22% ठेवायची आहे. सिम्पली बॅकला यायचं, इफेक्टवरती यायचं आहे, ॲड इफेक्टवरती यायचं आहे. तिथे इफेक्ट असते, त्याला फक्त इफेक्ट स्क्रॉल करायचं. इथे काही इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे, ब्लिंक नावाचे इफेक्ट बघायला मिळणार आहे बघा. तुम्हाला इथं मला काही दिसत नाही, तुम्हाला दिसते का बघा. तोपर्यंत मी इफेक्ट सर्च करून घेतो. इफेक्ट सर्च करून घेतल्याच्यानंतर काय करायचंय, याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फुल वाढून घ्यायची आहे, 16 हर्ट्झ काय आहे ते. आणि एकदम लास्ट बीट पाशी यायचं आहे आणि याची लेंथ काय करायची, आपली रेक्टँगलची एकदम लास्ट बीट पर्यंत वाढून घ्यायची आहे. तो इफेक्ट असा फडफड करतो ते ब्लॅकमध्ये, ते आता दिसणार नाहीये. तो व्हिडिओ सेव्ह केल्याच्यानंतर दिसेल, मी तुम्हाला आता दाखवणार पण नाहीये. आता सिम्पली काय करायचंय, एक आपल्याला शॅडो ऍड करायची का करायची असली तर करूयात, नाही तर राहू द्या, काही अडचण नाही. पण जाऊ द्या, करूनच घेऊयात. तर शॅडो नको, शॅडो ऍडच नाही करायची, माझं मनच उतरलं शॅडोवरून आणि या व्हिडिओला शॅडो चांगलं दिसणार सुद्धा नाही, जाऊ द्या आता. तर सिम्पली तुम्हाला एक सांगतो आता काय करायचंय, अशा प्रकारे सॉन्गवरती क्लिक करायचे. आपल्या इथं जे लिरिक आहे ते बघायला मिळणार आहेत. आता काय करायचं बघा, म्हणजे थोडं स्ट्रेच करून घ्या, अशा प्रकारे साऊंड आपल्याला बघायला मिळणार आहे. सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ऍड करायचं आहे आणि रेक्टँगल ऍड केल्याच्यानंतर तर रेक्टँगल तर माझ्या दिसत नाही, काय प्रॉब्लेम झाला काय माहिती, बहुतेक मोबाईल खराब झालाय. त्यामुळे आपले पटपट वॉच टाइम पूर्ण करा. आपण नवीन मोबाईल घेऊयात आपल्या यूट्यूबच्या इन्कमवरून, त्यामुळे पटपट जरा व्हिडिओ वॉच करा, वॉच टाइम पूर्ण करा, सबस्क्रायबर वाढवा. सबस्क्राईबर ऑलरेडी 1000 आहे, तरी पण आणखीन वाढवा. तर फालतूची बडबड बदलली. आता आपण व्हिडिओकडे बघूयात. थोडं आपल्याला समोर यायचंय, याचा तुकडा पाडून घ्यायचा आहे, डायरेक्ट तुकडाच पाडायचा आहे, टेन्शन भेटून टाकायचे. आता कलर आणि फिलवरती यायचं आहे. याचा कलर जो आहे तो व्हाईट ठेवायचा आहे, व्हाईट ठेवा नाहीतर ब्लॅक ठेवा, पण व्हाईटच ठेवा. माझं ऐकत जा जरा, शिकवत आहे तर शिकून घ्या, नाहीतर पुन्हा मला राग आला तर मी शिकवणार नाही. तर सिम्पली याच लेअरवरती क्लिक करायचं आहे, लेअरचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून कॉपी लेअर करायचं आहे. थोडं समोर यायचं आहे, या दोन्ही बीटचं सेंटरला या. त्यावेळी तुम्हाला सांगतो, असंच तुम्हाला बीट वगैरे काही काढायचं नाही. तिथं बघा अशा प्रकारे थोडं साऊंड इथं वाढलेलं आहे, तर इथं यायचं आहे, ही लेअर इथं पेस्ट करून द्यायची आहे अशा प्रकारे बघा. परत इथं काय करायचं आहे, आपल्याला दोन्ही बीटच्या मध्ये यायचं आहे. परत इथं आपली जी लेअर आहे ती पेस्ट करायची. थोडं परत समोर यायचं, इथं बघा साऊंड वाढत आहे, तर इथं सुद्धा आपलं लेअर पेस्ट करायची. जिथं आवाज वाढला तिथंच ही पेस्ट करून टाकायची. समजतंय का, तिथं आवाज वाढला तिथं ठोकायचं नाही, म्हणजे आपली जी लेअर आहे ती पेस्ट करायची. तर इथं आवाज वाढला, इथे ठोकाठोकी करू नका, भांडणं करत जाऊ नका. केले तरी पण धुरळा करत जा, एकदम धुरळा आरकी पारच. बाबा भांडणं वगैरे काय करत जाऊ नका, माझं ऐकत जा. आता माझं ऐकून भांडणं करता, मी कोणाच्या भांडणात येत नाही बघा, सांगतोय. तर सिम्पली अशा प्रकारे आपण आपले जे लेअर्स आहेत ते आपण पेस्ट केलेले आहेत आणि आपण जे व्हिडिओ आहे तो ऑलमोस्ट रेडी झालेलाच आहे. पण आता काय करूयात आपण, तर असा व्हिडिओ खूपच जरा वेगळा दिसतोय का नाही. काय करूयात आपण, एक बॉर्डर ऍड करूयात. करायची का, तर बॉर्डर ऍड करूयात. तर सिम्पली काय करायचं, 0 सेकंदापाशी यायचं आहे. तर सिम्पली तर प्लसवरती क्लिक करायचं आहे. आणखीन एक इथं रेक्टँगल ऍड करायचं आहे आणि रेक्टँगल ऍड केल्याच्या नंतर काय मिळेल की मित्रांनो, आपली इथं रेक्टँगल दिसत नाही, बहुतेक काहीतरी कुठं झालाय मोबाईलचा. तर काय करायचं, वरी आडव्या 3 डॉटवरती क्लिक करायचं. इथं ऑप्शन आहे बघा ट्रेस टू कंपोजिशन एरिया, यावरती क्लिक करायचंय आणि क्लिक केल्याच्या नंतर काय करायचं बघा, खाली यायचं आहे बॉर्डर अँड शॅडोवरती. इथं स्टोक इनेबल करायचा आहे मित्रांनो, आणि स्टोकचा कलर ऑलरेडी काळा असेल तर यावरती क्लिक करून कलर पांढरा करायचा आहे. थोडं समोर यायचं बघा, तर पांढरा कलर आपल्याला बघायला मिळणार आहे. मित्रांनो पांढरा तर कलर बघायला मिळतच नाही, पण काही तुम्हाला सांगतो थोडीफार ट्रिक शिकून घ्या. काय करायचं, खाली इथं आपली जी लेंथ आहे व्हिडिओची, काय करायचं आपल्या बॉर्डरची, ते स्टोक वाढवायचं आहे 14.5 सेकंद ठेवून घ्या. त्याच्यानंतर काय करायचं, बॅकला यायचं आहे कलर आणि फिलवरती. इथं ऑप्शन आहे बघा नो कलरचं, यावरती क्लिक करा, म्हणजे कोणताच कलर दिसता कामाचं नाही. तर एकदम लास्ट बीट पाशी यायचं आहे आणि आपली बॉर्डरची लेंथ एकदम लास्ट बीट पर्यंत वाढवायची आहे, ताण मिटून टाकायचं याचा.
तर मित्रांनो आपला व्हिडिओ खतरनाक एकदम म्हणजे काय एकदम खतरनाकच व्हिडिओ होणार आहे आजचा. त्यामुळे व्हिडिओ जबरदस्तच आहे बघा. जर इंस्टाला व्हिडिओ टाकला की 1 मिलियन पक्केचे व्ह्यूज, पक्के म्हणजे काय विषयच नाही. माझे 1 मिलियन जात नाही पण तुमची 100% जाणार आहे. मला वाटायला लागले असं, कारण नवीन पोपटा लागला मिठू मिठू बोला सॉन्ग काय साधक काय उगं नो मा. तर व्हिडिओ अशा प्रकारे रेडी झालेलाच आहे. तर आता काय करायचं, व्हिडिओ गॅलरी मी सेव्ह करायचा आहे. तर सेव्ह करा वाटलं करा नाही नका करू, पण माझं सांगायचं काम आहे त्यामुळे सांगतोय. सिम्पली काय करायचं, वरी शेअरचं ऑप्शन आहे सेटिंग साईडला, यावरती क्लिक करायचं आहे आणि ते व्हिडिओची क्वालिटीचा प्रश्न येतो. तर व्हिडिओची क्वालिटी मोबाईलनुसार ठेवा. साधं डबका असेल तर 1080p टाका, पिक्सल टाका, आणि ते एकदम भारी असेल 2K 4K ठेवा. पण माझं काय आता 1080च आहे. घेऊयात नंतर वाढूयात आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. आणि एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं, एकदम धुमाकूळ माजवलं पण आजच्या व्हिडिओमध्ये. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर भेटायचं आहे ना, भेटूयात. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा रे बाबांनो. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता हा आवाज पुन्हा बघायला सुद्धा मिळणार आहे चॅनल सबस्क्राईब नाही केलं. आणि बेल आयकॉन ऑन करा, जरा नोटिफिकेशन आता लगेच व्हिडिओ तरी बघताल. नाहीतर काय असं नोटिफिकेशन ऑन करत नाहीत, नुसतं सबस्क्राईब पण करतात का नाही मला पण माहीत नाही. त्यामुळे सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ करायचा असेल तर बिंदास खाली कमेंट करा, त्या सॉन्गवरती आपण व्हिडिओ बनवूयात, काय अडचण नाही. आपण तुमचाच माणूस आहे. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. मित्रांनो आपले जे अगोदरची व्हिडिओ आहेत ते एकदम खतरनाक व्हिडिओ आहेत, कारण स्वतः मी क्रिएट केले, मला काय साधे व्हिडिओ नसणार आहे तुम्हाला स्वतः माहिती आहे. त्यामुळे मागलचे व्हिडिओ सगळे बघा. तर भेटूया लवकरच. जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितल्यामुळं धन्यवाद. असेच व्हिडिओ बघत जा. तर भेटूया लवकरच.